नमस्कार, मी प्रियंका. पैठणी म्हटलं की सगळ्या महिलांची आवडतीची ही पैठणी आहे. सर्वांना अतिशय सुंदर साज असा ही पैठणी देते. आज या पैठणीबद्दलच आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. त्वम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आपल्यासोबत रसिका वाकलकर. नमस्कार मॅम. नमस्कार प्रियंका, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. त्वम फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचनालय यांच्या वतीनं एक भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या प्रदर्शनाबद्दल आपल्याला माहिती मॅम देणार आहेत. मॅम, नेमकं प्रदर्शन कशाबद्दल आहे आणि नेमकं प्रदर्शनाचा उद्देश काय? तर प्रियंका, हे प्रदर्शन जे आहे 20 ते 28 ऑक्टोबर 2023 या दरम्यान श्री बाळासाहेब पाटील वस्तू संग्रहालय संचनालय जे आहे पैठणमध्ये तिथे भरवण्यात येत आहे. एक पैठणीला डेडिकेटेड दालन पहिल्यांदाच होत आहे. आणि हे पहिल्यांदाच पैठणला महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे 3 म्युझियम्स जे आहेत नागपूर, सातारा आणि औंधला, तिथल्या आर्काइव्हजमधून म्हणजे तिथल्या म्युझियम्समधून पैठण्या ज्या जुन्या आहेत 100 ते 300 वर्षापूर्वीच्या कालावधीतल्या, त्या पैठणच्या लोकांना बघायला आणि बाहेरील जनतेला जे कोणी येतील त्यांना बघण्यासाठी आपण प्रदर्शन ते भरवतोय. तर विक्री काही नाही आहे, पण हे ऐतिहासिक साड्या आहेत की ज्या एकदा तरी बघाव्यात आपण, कारण ह्या एकत्र एका ठिकाणी एका वेळेला येणं शक्य नाही. मॅम, नेमकं तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली? म्हणजे पहिले ज्या पैठणी होत्या आणि आत्ताच्या ज्या पैठणी आहेत त्यामध्ये बराचसा डिफरन्स आहे. तर जुन्या ज्या पैठणी आहेत त्या पुन्हा नव्याने येण्यासाठी आपल्याला ही संकल्पना कशी सुचली आहे? सो ॲक्च्युली विषय असा आहे की 5 वर्षापूर्वी मी त्वम फाउंडेशन सुरू केलं. त्याच्यात आपण रिसर्चचा जो विषय आहे, संशोधन आणि सांस्कृतिक, आपली जी संस्कृती आहे, मी पैठणी ही साडी किंवा वस्त्र म्हणत नाही, पण एक संस्कृती म्हणून समजते. आणि वस्त्र परंपरा ही जी आहे ती थोडं जाणून घेण्याचा एक प्रयत्न हा त्वम फाउंडेशननी 5 वर्षापूर्वी सुरुवात केली. आणि हे जे संशोधन होतं हे विद्यार्थ्यांच्या लेवलला नसून नावाजलेले काही ज्यांनी 15 ते 40 वर्ष ह्या फील्डमध्ये काम केलंय, मग ते विणकर असो, प्राध्यापक असो किंवा व्यावसायिक असो किंवा अजून कोणी, तर असे सगळ्यांनी त्याच्यावरती त्यांची मेहनत घेऊन त्यांचं जे काही मतं देऊन त्याच्यातनं हा पुढे केलेला रिसर्च आहे. आणि तो आपण प्रामाणिकपणे एक प्रयत्न म्हणून मांडतोय की जी आधीची कला होती आणि जो आजचा व्यवसाय आहे ह्याच्यात फरक काय आहे हा तुम्हीच जाणून घ्या येऊन. मी सांगण्यापेक्षा ते तुम्हाला जास्त पटेल किंवा कळेल. राईट. हे जे प्रदर्शन आहे ते अगदी मोफत आहे आणि त्यामध्ये देखील कुठलीही विक्री होणार नाही आहे. फक्त जुन्या पैठणी कशा आहेत त्या प्रेक्षकांना दाखवण्यात येतील. म्हणजे जुन्या पैठणींमध्ये आणि नवीन पैठणींमध्ये फरक काय आहे? 150 ते 300 वर्षांपूर्वीच्या आहेत. 20च ऑब्जेक्ट्स आहेत, पण ते 20 200च्या तोडीस आहेत. आणि म्हणायचं तर विवर्स सेंटर जे आहे तिथे जवळच मराठी म्हणून जे एक केंद्र आहे शासनाने चालवलेलं ट्रेनिंग देण्यासाठी, विणकरांना प्रशिक्षण देण्यासाठी, तिथेही आपल्या 52 महिला त्यांच्या आहेत ज्या शिकवायला तिथे शिकायला येतात. आणि ज्यांचं काही जण, मी त्यांच्यातल्या एकींना जो भेटले ते 40 वर्ष तिथे आत्ता काम करतात. तर अशा ज्या काही महिला आहेत त्यांना खूप प्रोत्साहन मिळेल येऊन जर भेटी दिल्या केंद्राला किंवा विचारपूस केली की काय पैठणचं रूप आहे आणि स्वरूप आहे आणि ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर निश्चितच त्यांनाही एक एनकरेजमेंट दिल्यासारखं, प्रोत्साहन दिल्यासारखं होईल. आणि पैठणसारखं जे शहर तर म्हणता येणार नाही, गावही नाही आहे, गाव शहर जे काही म्हणू आपण, पण इतिहास 2000 वर्षापूर्वींचा आहे. तर 150, 200, 300 म्हणतो आपण, पण हे 2000 वर्षाच्या इतिहासाचं जे गाव आहे तेही बघायला खरंच सुंदर आहे. तर ही एक सवड काढून ह्या औचित्याने बघायला निश्चितच आवडेल. नक्कीच या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन देखील मॅम करत आहेत. मॅम, जसं की आपण सांगितलं की 20 पैठणी आपण या प्रदर्शनामध्ये आणणार आहात. या पैठणी नेमक्या आपल्याला कुठे भेटल्यात?
कुठल्या आहेत जसं या मी पैठणी? म्हटलं तसं हे 3 म्युझियम्स 3 संग्रहालयातनं आपण एकत्र एकत्रित आणतोय, नागपूर, औंध आणि सातारा. ओके. आणि ह्याच्यामध्ये शेले आहेत, काही साड्या आहेत, ओके. आणि काही पगडीचे क्लॉथ आहे. अच्छा, नक्कीच मॅम. जसं की आपण सध्या बघत आहात, पैठणी ही पैठण आणि येवला या 2 ठिकाणीच सीमित आहे, म्हणजे असं मानलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं, ती पूर्ण भारतभर? ती सुरतलाही होते, वाराणसीलाही होते, ओके. आणि पैठण इतरत्रही असेल, नाशिक वगैरे, पुण्यासारख्या ठिकाणी काही आहेत विणकर की जे करतात. जसं की पैठणीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे? मला वाटतं आपण जाणून घ्यायला पाहिजे की त्याचं महत्त्व काय आहे. ते एक राजवस्त्र होतं की जे आता आपण किती कमीत भावात मिळेल ह्याचा विचार पहिला करतो कुठल्या दुकानात गेल्यावर, की जे चुकीचं आहे. आपण त्याचं जे मूल्य लावायला जातो, पण त्या विणकराची त्याच्यातली मेहनत बघितली, किती दिवस लागतात त्याला ते करायला ते बघितलं, आणि त्याचं एक हातमागाची जी कलाकसूर आहे ती बघितली, तर लक्षात येतं की ह्याचा भाजीपाल्यासारखा आपण भाव करू शकत नाही, की कमीत कमीत दाखवा. हे मग ती पैठणी नाही राहत. मग ते तुम्हाला सेमी पैठणी किंवा इमिटेशन पैठणी असं काहीही मिळून जाईल बाजारात. बरोबर. आणि मला असं वाटतं की जेव्हा खरी जर तुम्ही घ्यायला जाता, जरीचं जे कापड आहे, हे महावस्त्र, रेशीम वस्त्र, जे काही म्हणू आपण, तर ते तुम्ही जेव्हा ह्या प्रदर्शनात बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठली कला जी जोपासायला पाहिजे होती ती गमावली आहे, आणि केवळ त्याच्यावर किंमत लावायला बघतोय आणि ते कमी कमी करायला बघतोय. ते मला असं वाटतं की थोडंसं बदलायची तिथे गरज आहे. नक्कीच पैठणी ही मराठवाड्याची एक संस्कृतीच मानली जाते. जसं की महिलांना पैठणी वेअर करण्यामध्ये आणि सध्या पैठणी ही घालणं म्हणजे महिलांना देखील एक आनंद आणि एक उत्साह असतो. आजकाल प्रत्येक महिला एक तरी पैठणी घेतात. अगदीच. तर या पैठणी ज्या आहेत, त्या ज्या सध्याच्या ज्या पैठणी आहेत, तर त्यामध्ये फरक काय आहे? सो मी म्हणेन की ही मराठवाड्याचीच संस्कृती नाही आहे, ही जगाची संस्कृती आहे. आणि हा ठेवा आणि वारसा जो आहे तो जगाचा आहे. पैठणचा तर आहेच, तिथूनच सुरुवात झाली आहे. पण फरक काय आहे की आता मोटिव्स मोठे मोठे व्हायला लागलेत. त्याच्यातले जे मोर किंवा पोपट किंवा कोयऱ्या किंवा जे काही म्हणा आपण, डिझाईन जे मोटिव्ह जे म्हणतो आपण, ते आता मोठं मोठं व्हायला लागलंय. कारण लोकांना वेळ नाहीये, पटपट काहीतरी हवंय. आणि पैठणी हा पटपट होणारा प्रकार नाहीये, तर तो पटकन करायचा, तर तो विणकर मोटिव्ह मोठे मोठे करत जाईल. तुम्ही या प्रदर्शनात बघाल की अगदी एवढूशा मोटिव्ह पासून नाजूकपणा जो म्हणतो, कलेचा नाजूकपणा जो आहे तो ह्याच्यात बघायला मिळेल तुम्हाला. आणि तुम्हाला फरक कळेल, स्वतःलाच तुमच्या लक्षात येईल. जरीचा तर फरक झालेलाच आहे, कलेचाही फरक पडलेला आहे. आजकाल सगळ्यांना घाई आहे मॅम, आणि हा घाईचा विषय नाही आहे. मॅम, असं बघितलं गेलं तर एक पैठणी बनवण्यासाठी पहिले किती वेळ लागत होता आणि आता किती वेळ लागतोय? मी एक विणकरांना भेटले आहे, श्री भांडगे, येवल्याला. खूप सुंदर काम आहे त्यांचं, आणि 18 महिने त्यांनी एक पैठणी केली. एकच पैठणी करायला त्यांना 18 महिने लागलेत. आणि ऑन अन ॲव्हरेज म्हणजे 12-15 दिवसातही एखादा विणकर काढू शकेल लूमवरनं पैठणी. पण कमिशन केलं म्हणजे तुम्ही सांगून तुमच्या रंगासंगतीने आणि मोटिव्हने तुम्ही जर एखाद्याकडनं करून घेतलं, तर 1 ते 1.5 महिना दिलात तर चांगलं एखादं काहीतरी वस्त्र हातात येईल अशी नक्कीच आशा करू शकतो. नक्कीच ही जी पैठणीचा जो प्रदर्शन आहे तो आपण सगळ्यांनी एकदा या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावं. कारण या प्रदर्शनामध्ये जुन्या पैठणी काय होत्या आणि आत्ताची पैठणी काय आहे या दोन्हींमध्ये आपल्याला लगेच डिफरन्स कळेल. मॅम, सध्या तुम्ही नागरिकांना काय आवाहन करताल? मोठ्या संख्येने या. आम्हालाही थोडासा एक प्रेमाची थाप आमच्या पाठीवरती असू द्या. आणि मी आशा करते तुम्हाला जितक्या जणांना भेटता येईल. थँक्यू प्रियांका फॉर हॅव्हिंग मी. आणि भाव करू नका, बार्गेन करू नका, कारण ती कला आहे आणि ती जोपासली पाहिजे.
That's all I want to नक्कीच मराठवाड्यातील आणि भारतातील नागरिक हे या संस्कृतीचं जतन करतील आणि ही कला देखील जोपासतील ही अपेक्षा. Thank you. Thank you.